मुंबईत पुढील 12 तास तुफान पाऊस, 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी। गरजेचं असेल तरच मुंबईकरांनी घराबाहेर पडावं, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पावसाने झोडपलं, मुंबईत 2 तास 170 मिलीमीटर पावसाची मुंबईत नोंद। मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी गाड्या पाण्याखाली। मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी, कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांचे हाल। मुसळधार पावसामुळे लोकल खोळंबल्या, मध्य हार्बर मार्गावर रेल्वेची लोकल सेवा 20 मिनिटं उशिरानं सुरू। जीव धोक्यात घालून प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून पायी प्रवास। माटुंगा पोलीस ठाण्याजवळ पाण्यामध्ये अडकलेल्या स्कूल बसमधील विद्यार्थ्यांना पोलिसांनी सुरक्षित बाहेर काढलं। माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेत केलेल्या मदतीचं सर्वत्र कौतुक। उद्या मुंबईतील शाळांना सुट्टी द्यायची की नाही याचा निर्णय संध्याकाळी महापालिका घेईल। मुंबईतील पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून राज्यभरातील पावसाचा आढावा। मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी, नागरिकांनी सतर्क राहावं, उपमुख्यमंत्री शिंदेंचं देखील आवाहन। राज्यामध्ये मुसळधार पाऊस, तिवसा, मेहकर, वाशिम, वरोरा, झरी, जामणी, पुसदमध्ये पावसामुळे पिकांचं नुकसान, 4 लाख हेक्टर पिकं बाधित, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नांदेडच्या मुक्राबादमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, 206 मिलीमीटर पावसाची नोंद। 256 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले, एनडीआरएफसह आर्मीकडून बचाव कार्य सुरू, मुख्यमंत्र्यांची माहिती। नांदेडच्या मुखेड तालुक्यामधील हसनाळासह 6 गावांना पुराचा वेढा, लेंडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एसडीआरएफकडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यामध्ये एकूण 6 नागरिकांचा मृत्यू, नांदेडमधील 3, बीडमधील 2 आणि हिंगोलीमधल्या 1 नागरिकाचा समावेश। भिवंडी शहरासह 3 बत्ती बाजारपेठ भागामध्ये पाणी साचलं, बाजारपेठेमध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय। कोयना धरणातून विसर्ग वाढवला, कोयना नदीपात्रात 21,300 क्युसेक्स विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यामध्ये जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर, नदीचं पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत, प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। रायगडमधील म्हसळा तालुक्याला पावसानं झोडपलं, दोर्जे पूल सकाळपासून पाण्याखाली, शहरामधील विविध रस्ते वाहतुकीसाठी बंद। अंबा घाटामधील कोसळलेली दरड हटवण्यात यश, 3 तासानंतर वाहतूक सुरू, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील वाहन चालकांना मोठा दिलासा। हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 दिवसांपासून जोरदार पाऊस, सिद्धेश्वर धरण 100% भरलं, विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यामधील रिसोड तालुक्यामध्ये पावसाचा कहर, कांच आणि उतावळी नदीला पूर, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। इंडिया आघाडी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधामध्ये महाभियोग आणण्याच्या तयारीत, आमच्या समोर सर्व संसदीय आणि कायदेशीर पर्याय खुले, राजद नेते मनोज कुमार झा यांचं वक्तव्य। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील पुतीन यांनी मोदींना सांगितला। युक्रेन प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला जावा, हीच भारताची भूमिका, पंतप्रधान मोदींकडून स्पष्ट। धुळे शहरामधील शिरपूर शहरामध्ये आदिवासी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट, लैंगिक अत्याचाराच्या घटनेमधील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी।